नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. तिकडे देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची तयारी, तर इकडे मनोज जरांगेंची मोठी प्रतिक्रिया. जे सत्तेत आहेत त्यांना भांडावंच लागतं. जिल्हा परिषदेच्या सीईओची नवीन संकल्पना टार्गेट पीकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा होणार सराव. शिष्यवृत्तीची तयारी आता अजूनही झाली सोपी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्या वतीनं दिव्यांगांना अत्याधुनिक कृती मॉड्यूलवर पाय आणि हात व कॅलिपर मोफत बसवण्यासाठी राज्यस्तरीय दिव्यांग शिबिर पुणे इथे आयोजित करणार असून या शिबिरात डॉक्टर मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या शिबिराबाबत आज पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे. नमस्कार. भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या वतीनं आणि भारत विकास परिषदेच्या सगळ्या शाखा म्हणजे संभाजीनगरला ज्या 2 शाखा आहेत त्या सगळ्या शाखांच्या वतीनं आम्ही पुण्याला 16 डिसेंबरला भव्य दिव्यांग मोफत दिव्यांग महाशिबिर ठेवलेलं आहे. 1000 दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम पाय आपण मोफत देणार आहोत. आणि यासाठी दिव्यांगांना अजून एक आनंदाची बातमी आहे सगळ्यांसाठी. परमपूजनीय सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांचे आशीर्वाद दिव्यांगांना मिळणार आहेत याच शिबिरात. आता 16 मी सगळ्या आपल्या माध्यमातून मी सगळ्या दिव्यांगांना विनंती करीन, आवाहन करीन की आम्ही जो अत्याधुनिक कृत्रिम पाय ज्याची बाहेर कमर्शियल किंमत खाजगीमध्ये तुम्ही घ्यायला गेला तर 50 ते 75 हजार रुपये आहे, असा कृत्रिम पाय जयपूर बूट नाही असा अत्याधुनिक मॉड्युलर पाय आम्ही मोफत देणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही फक्त करायचं काय मोफत आहे, पण करायचं काय तर नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणी म्हणजे काही खूप क्लिष्ट नाही आहे. तुम्ही फोनवर नोंदणी करायची आहे. लिहून घ्या नंबर. मी तुम्हाला नंबर सांगतो, ते नंबर लिहून घ्या आणि त्या नंबरवर फक्त फोन करायचा आहे. 16 डिसेंबरला हे शिबिर होणार आहे. खराडी ढोले पाटील कॉलेज ENIT पार्क जवळ. नंबर सांगतो 917 555 8356 917 555 8356. अजून एक नंबर लिहून घ्या 94 227 94 227 97 106 97 106. अशा पद्धतीने हे जे दिव्यांगांचं भारत विकास परिषदेने ठेवलेला महाशिबिर आहे याचा सगळ्या दिव्यांगांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अन्य दिव्यांगांना पण आपला हा निरोप पोहोचवावा. धन्यवाद. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे म्हणाले की आम्ही त्यांना विरोध केला कारण ते सत्तेत होते. सत्तेत नसते तर आम्ही त्यांना विरोध केला नसता. जे सत्तेत आहेत त्यांना भांडावंच लागतं, अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे, आपण त्यांचा विरोध केलेला आहे. आता पुढे काय नियोजन काय? विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतं, मग तो कोणी पण असू द्या. आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला. ते जर सत्तेतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही. एक ती नियतीचीच म्हण आहे की जो सत्तेत आहे त्यालाच भांडावं लागत असतं आणि सत्तेतच नाही भांडून काय करायचं. त्यामुळं देणारे ते होते त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. मग काही समाज असेल, तुम्ही महादेव कोळी समाज असेल, राजपूत समाज असेल, लिंगायत समाज असेल, बंजारा समाज असेल, यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे. नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा. कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहेत. हे बघा, वैचारिक मतभेद वेगळे, राजकारणाचे मतभेद वेगळे, परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत
तो विषय वेगळा आहे. त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही, कोणी पण बसू दे. पाटील उद्या त्यांची 5 तारीख ठरलेली आहे होणार आहे. दिवशी. तुमची आता उपोषणाची तारीख काय असणार? सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची. आंतरवालीत हे फायनल आहे, 100% आंतरवालीत होणार. पण आता त्याचं सांगता येत नाही. बहुतेक मुंबईतही आमरण उपोषण होऊ शकतं, कारण बऱ्याच पोरांचं असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्यावधी मराठा समाजाचं असं म्हणणं होतं, जरा आली पुन्हा चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं. पुढे जाऊ आता. आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे, पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल. पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार. ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल. सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेतल्याशिवाय. गेवराई तांडा इथं स्थित जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा ताबा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं घेतला असून बुधवारी जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प हस्तांतरासाठी गठीत करण्यात आलेली समिती सदस्यांनी केंद्रावर जाऊन वॉटर ग्रेस या कंपनीकडून ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं गेवराई तांडा इथं स्थित जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा ताबा आज छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं घेतलाय. बुधवारी रोजी जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प हस्तांतरासाठी गठीत करण्यात आलेली समिती सदस्यांनी केंद्रावर जाऊन वॉटर ग्रेस या कंपनीकडून ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी गठीत केलेली जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन समिती सदस्यांनी हस्तांतराची ही प्रक्रिया पूर्ण केली. या समितीत उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आशे नांदवटे, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, दक्षता कक्ष प्रमुख MB काझी, कार्यकारी अभियंता BOT कक्ष SS रामदासी, कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी आणि सहाय्यक आयुक्त मालमत्ता संजय चांबले यांचा समावेश आहे. ताबा घेण्याच्या प्रक्रियेवेळी वॉटर ग्रेस तर्फे व्यवस्थापक वैभव बोरा आणि प्रदीप गालफडे यांची उपस्थिती होती. सदरील प्रकल्प नवीन प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मनपा चालवणार आहे अशी माहिती डॉक्टर मंडलेचा यांनी दिली आहे. जिल्हास्तरीय नवीन जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून बायोटेक वेस्ट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. नवीन प्लांटचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येणार आहे, यावेळी डॉक्टर मंडलेचा म्हणाले. शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या कोवळ्या वयातच त्यावर संस्कार करून शिक्षण द्या, त्यामुळेच देशाचा उद्याचा नागरिक गुणवंत आणि सुसंस्कारित होईल, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी झालेल्या शिक्षण विभागासाठी दशसूत्री कार्यक्रम दिलाय. शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या कोवळ्या वयातच त्यावर संस्कार करून शिक्षण द्या, त्यामुळेच देशाचा उद्याचा नागरिक गुणवंत आणि संस्कारित होईल. असे गुणवंत आणि संस्कारित विद्यार्थी घडविणे म्हणजेच शिक्षण होय, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी झालेल्या शिक्षण विभागासाठी दशसूत्री कार्यक्रम दिलाय. आगामी काळात शाळांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. येथील देवगिरी महाविद्यालयात शिक्षण विभागाची जिल्हास्तरीय कार्यशाळा आज पार पडली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित या कार्यशाळेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी योजना अरुणा भूमकर तसंच जिल्ह्यात 128 केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाविस्तार अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी शिक्षण विभागासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवताना राबवायच्या शैक्षणिक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करण्यासाठी शाळांमध्ये कोणते उपक्रम राबवावे याविषयी आपलं सादरीकरण केलं. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की एकंदर शैक्षणिक प्रगतीचा आलेख पाहता त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सद्यस्थिती लक्षात घेता त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. समाजातील सर्व स्तरावरील विद्यार्थी हे गुणवत्तापूर्ण असले पाहिजेत, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी जुन्या अध्यापन पद्धतीत बदल करून साच्यबद्ध शिक्षण पद्धतीत आवश्यक सुधारणा करणं आवश्यक आहे. हे करत असताना संस्कार सुसंस्कृतीपासून मुलं दूर जात आहेत, हे ही एक वास्तव आहे. मुलांमध्ये देशप्रेम, आई वडील, गुरुजनांविषयी आदरभाव याचा अभाव दिसून येतोय, असंही ते म्हणालेत. प्राथमिक शिक्षणादरम्यानच मुलांवर या संस्कारांचं बीजारोपण केलं तर देशाचं भविष्य उज्ज्वल होईल. यावर उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी स्वामी यांनी 10 सूत्र सांगितली आहेत.
त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढ करत असताना त्यांचं आरोग्य, आनंददायी शिक्षण, तंत्रस्नेही विद्यार्थी घडवणं, महिलांविषयी आदरभाव, स्व अभिव्यक्तीस प्रोत्साहन देणं, कौशल्य विकास करणं असे विविध उपाय त्यांनी सांगितलेत। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की शिक्षक हा केवळ एक पेशा नसून देशाची भावी पिढी घडवण्याचं काम आपण करत असतात। याचं भान ठेवून आपण हा कार्यक्रम आपल्या मार्फत शाळांमध्ये राबवावा व आपल्या जिल्ह्यातून चांगले विद्यार्थी घडवावेत। हेच विद्यार्थी उद्याचे देशाचे आधारस्तंभ असतील, प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केलं। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। श्री क्षेत्र सातारा खंडोबा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागतोत्सुक श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान विश्वस्त मंडळ सातारा, छत्रपती संभाजीनगर। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल। खरीदिए ओला एस पूरी रेंज पर। मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। 5वी आणि 8वी शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेचे CEO तथा प्रशासक विकास मीना यांच्या संकल्पनेतून टार्गेट PCAP सुरू करण्यात आला आहे। या ॲपमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करणं सोपं जाणार आहे। 5वी आणि 8वी शिष्यवृत्तीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेचे CEO तथा प्रशासक विकास मीना यांच्या संकल्पनेतून टार्गेट PCAP सुरू करण्यात आलेला आहे। या ॲपमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करणं सोपं जाणार आहे।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या फेब्रुवारीत 5वी आणि 8वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे। या परीक्षेच्या तयारीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून टार्गेट पीक ॲप सुरू करण्यात आलंय। या ॲपचा विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप फायदा होतोय। सध्या ॲपच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांतील सुमारे 8,000 विद्यार्थी परीक्षेची तयारी करतायत। तसंच दिवसेंदिवस या ॲपवर विद्यार्थ्यांची नोंदणी वाढत असल्याची माहिती प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली आहे। पाल्यांना या परीक्षेत चांगले यश मिळावे यासाठी पालक खासगी शिकवणी वर्ग विद्यार्थ्यांना लावतात। मात्र आता शिक्षण विभागानंही त्यासाठी पुढाकार घेतलाय। शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि परीक्षेचा सराव व्हावा, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि परीक्षेचा सराव व्हावा, शिष्यवृत्ती परीक्षेला शाळांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट व्हावेत, पालकांमध्ये सुद्धा जागृती व्हावी या उद्देशाने ऑनलाईन टार्गेट पीक ॲप उपलब्ध करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दररोज सायंकाळी 6 ते 7 दरम्यान इयत्ता 5वी साठी तर 7 ते 8 या वेळेत इयत्ता 8वी साठी ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करतायत। तसंच परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना सराव पेपर या ॲपवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत। याचाही विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। यातून संकल्पना समजण्यास मदत होईल। विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची इथं झालेल्या सभेत विलास भुमरे यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। या आरोपांना उत्तर देताना विलास भुमरे यांनी दानवेंना विरोधात 10 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे। विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिचारी इथं झालेल्या सभेत विलास भुमरे यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। या आरोपांना उत्तर देताना विलास भुमरे यांनी दानवे यांच्या वक्तव्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाल्याचं सांगत त्यांच्या विरोधात 10 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे। भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की विधानसभा निवडणुकीत माझ्या मताधिक्याला धक्का लावण्यासाठी दानवे यांनी बेताल वक्तव्य केली। त्यांच्यासारख्या विरोधी पक्ष नेत्यांना अशा प्रकारची विधानं शोभत नाहीत, त्यामुळे मी कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला आहे। दरम्यान अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की अशा पोकळ नोटिसा धमक्यांना मी घाबरत नाही। मी माझ्या दाव्यावर ठाम आहे। त्यांना मी बोलले ते खोटे वाटत असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार द्यावी। पोलीस या प्रकरणात चौकशी करतील। नोटिसा धमक्या यांना शिवसेना कधीच घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। शिक्षक, प्राध्यापक, शिक्षेतर कर्मचारी व वंचित बहुजन समाजातील विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी सतत लढणारे संघर्षशील विद्यार्थीप्रिय शिक्षक विलास पांडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी स्वाभिमानी मुक्ता शिक्षक संघटना, धम्मरत्न मित्रमंडळ व कास्ट ट्राईब संघटना यांच्या वतीनं सेवा गौरव करण्यात आला। शिक्षक, प्राध्यापक, शिक्षेतर कर्मचारी व वंचित बहुजन समाजातील विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी सतत लढणारे संघर्षशील विद्यार्थीप्रिय शिक्षक विलास पांडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी स्वाभिमानी मुक्ता शिक्षक संघटना, धम्मरत्न मंत्रिमंडळ व कास्ट ट्राईब संघटना अशा 3 संघटनेच्या वतीनं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिलजी साबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती, शॉल व पुष्पहार देऊन सेवेचा गौरव करण्यात आला। तर कास्ट ट्राईब संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विलास जगताप यांनी सत्कार मूर्ती विलास पांडे व कुटुंबियांना फेटे बांधून स्वागत केलं। डॉक्टर विक्रम धनवे यांनी सन्मान गौरव पत्राचं वाचन केलं। कार्यक्रमाचं आयोजन N12 हडको परिसरातील मौलाना अब्दुल कलाम रिसर्च सेंटर हॉल इथं करण्यात आलं। त्यांनी तब्बल 33 वर्ष शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचं काम करून हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल केलंय। ते हडको भागातील पार्वती कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत होते। स्वाभिमानी मुक्ता शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव असून संघटनेच्या माध्यमातून अनेक शिक्षक, प्राध्यापक, शिक्षेतर कर्मचारी यांना न्याय देण्याचं काम ते यशस्वीपणे करतायत। धम्मरत्न मित्रमंडळाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर व धम्माचा विचार जनमानसात रुजवण्याचं त्यांचं कार्य आजही अविरतपणे चालू आहे। त्यांनी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे विभागीय अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीचं व्यवस्थापन, अपघात नियंत्रण, प्रथमोपचाराचे धडे देऊन शिस्तबद्ध नागरिक घडवलं। महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यातील इंग्रजी विषय शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी इंग्रजी विषयाचं सेंटर, मॉडरेटर, विषय तज्ञ म्हणून ब्रिटिश काउन्सिल, सर्व शिक्षा अभियान,
समग्र शिक्षा अभियान, राज्य अँगल भाषा इन्स्टिट्यूट, डाएट, जिल्हा परिषद विद्यार्थी गुणवत्ता कक्ष इत्यादी संस्थांमार्फत आयोजित शिक्षण प्रशिक्षण कार्यात ते अग्रभागी राहिले। या प्रसंगी SSC बोर्डाचे अध्यक्ष अनिलजी साबळे, प्राचार्य डॉक्टर दा.धो. कचोळे, प्राचार्य डॉक्टर शंकर अंभोरे, दौलतदादा खरात, प्राचार्य दादासाहेब गजहंस, ॲडव्होकेट किशोर साळवे, विक्रम धनवे, धम्मपाल घुमरे, अनिल पांडे, संगीता साबळे, विस्तार अधिकारी दादा पांडे, संदीप वानखेडे आदींनी गौरवमूर्ती विलास पांडे यांच्या कार्यावर विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। प्रमुख उपस्थितीत गम पिंजरकर, ससो खंडाळकर, दादा वाकोडे, ॲडव्होकेट S.R. बोदडे, राजकुमार लेवडे, R.O. इंगळे, पंडित बोर्डे, मुकुंद घोरपडे, संजय रगडे, राजेंद्र जाधव, मनोज पाटील, सुभाष मेहर व सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी मुक्ताचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शंकर अंभोरे होते। प्रास्ताविक धम्मरत्न मित्रमंडळाचे संस्थापक सचिव एकनाथ पाखरे यांनी, तर सूत्रसंचालन कस्ट्राई संघटनेचे सचिव देवानंद वानखेडे यांनी केलाय। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव एकनाथ पाखरे, मिलिंद दाभाडे, रमेश वानखेडे, सुनील खरात, प्राध्यापक प्रकाश सोनवणे, प्राध्यापक संजय गायकवाड, अनिल पांडे, प्रकाश पाखरे, सुनील पांडे, संतोष सोनवणे, यशवंत दाभाडे, विवेक पांडे, सुमेध ढोके, सिद्धार्थ सौरपगार इत्यादींनी प्रयत्न केले। कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक व कुटुंबीय उपस्थित होते। जगभर सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात गेल्या 119 वर्षांपासून कार्यरत असलेल्या रोटरी इंटरनॅशनलच्या प्रांत 3132 तर्फे मराठवाड्याची औद्योगिक राजधानी छत्रपती संभाजीनगर इथं 20 ते 23 डिसेंबर दरम्यान रोटरी महा एक्स्पो 2024चं आयोजन करण्यात आलंय। जगभर सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात गेल्या 119 वर्षांपासून कार्यरत असलेल्या रोटरी इंटरनॅशनलच्या प्रांत 3132 तर्फे मराठवाड्याची औद्योगिक राजधानी छत्रपती संभाजीनगर इथं 20 ते 23 डिसेंबर दरम्यान रोटरी महा एक्स्पो 2024चं आयोजन करण्यात आलं आहे। सेंट फ्रान्सिस स्कूल मैदानावर होणाऱ्या या भव्य एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील 250हून अधिक स्टॉल्स असणार असून नामांकित कंपन्यांनी स्टॉलसाठी नोंदणी केली आहे। उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून मोजकेच स्टॉल आता शिल्लक असल्यानं तात्काळ नोंदणी करून उद्योग आणि व्यापारी महोत्सवाचे साक्षीदार बनावं असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। रोटरी महा एक्स्पो केवळ उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाच चालना देणारा नाही, तर समाजातील सर्व घटकांना प्रेरणा देणारा उपक्रम ठरणार आहे। ग्रामीण भागातील लघु उद्योजकांपासून ते नामांकित कंपन्यांपर्यंत सर्वांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ असणार आहे। नवीन कल्पनांना चालना देणं, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठेत उपलब्ध करून देणं आणि नवीन भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी महा एक्स्पोला अनन्यसाधारण महत्त्व आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। तिकडे देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची तयारी, तर इकडे मनोज जरांगेंची मोठी प्रतिक्रिया। जे सत्तेत आहेत त्यांना भांडावंच लागतं। जिल्हा परिषदेच्या सीईओची नवीन संकल्पना टार्गेट पीकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा होणार सराव, शिष्यवृत्तीची तयारी आता अजूनही झाली सोपी। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।